नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। सागवान तस्करांच्या वाहनाचा वनविभागाकडून थरारक पाठलाग। अक्राणी बिलगाव पथकाची धडाकेबाज कारवाई, 2,82,000चा मुद्देमालासह बोलेरो जप्त। रवींद्र वळवी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क मोलगी। नमस्कार प्रेक्षक हो, सतर्क वनविभाग आणि धडक गस्तीच्या जोरावर धडगाव आणि बिलगाव वनक्षेत्राच्या संयुक्त पथकाने अवैध सागवान तस्करीचा मोठा डाव उधळून लावला आहे। सावऱ्या निलदेपाडा रस्त्यावर पहाटेच्या सुमारास थरारक पाठलाग करत वनविभागाने बेकायदेशीर सागवान लाकडासह बोलेरो पिकअप वाहन जप्त केले। या कारवाईत एकूण 2,82,482 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून वनविभागाच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे परिसरातील भूमाफिया आणि लाकूड तस्करांचे धाबे दणाणले आहेत। 22 जुलै 2026 रोजी वनक्षेत्रपाल बिलगाव आणि अक्राणी यांच्या संयुक्त पथकाला मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे सावऱ्या निलदेपाडा मार्गावर पहाटे 5:30 ते 6 वाजेच्या दरम्यान विशेष नाकाबंदी व गस्त तैनात करण्यात आली होती। गस्ती दरम्यान संशयास्पद वेगाने जाणारी बोलेरो पिकअप क्रमांक MH05R3972 पथकाच्या नजरेस पडली। वन कर्मचाऱ्यांनी वाहनाला थांबण्याचा इशारा केला असता चालकाने वाहनाचा वेग वाढवून पळ काढण्याचा प्रयत्न केला। वनविभागाच्या धाडसी पथकाने अजिबात वेळ न दवडता वाहनाचा पाठलाग सुरू केला। वन कर्मचाऱ्यांचा होणारा पाठलाग पाहून घाबरलेल्या चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला सोडून घनदाट जंगलात पळ काढला। अंधाराचा आणि घनदाट झाडीचा फायदा घेऊन चालक पसार झाला असला तरी वन पथकाने संपूर्ण परिसराला वेढा घालून शोध मोहीम राबवली। वाहनाची बारकाईने पाहणी केली असता वरून ताडपत्री बांधून अत्यंत शिताफीने सागवानाची बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले। ताडपत्री हटवल्यानंतर त्यात तब्बल 107 नग 1.460 घनमीटर सागवानी चौकटी आढळून आल्या। या जप्त केलेल्या सागवान लाकडाची बाजारभावानुसार किंमत 32,482 रुपये असून तस्करीसाठी वापरण्यात आलेले 2,50,000 रुपयांचे बोलेरो वाहन असा एकूण 2,82,482 रुपयांचा मुद्देमाल वनविभागाने ताब्यात घेतला आहे। जप्त केलेला मुद्देमाल व वाहन ताबा पावतीने धडगाव टिंबर डेपोत सुरक्षितपणे जमा करण्यात आले आहे। या प्रकरणी सावऱ्या येथील वनरक्षकांनी दिलेल्या फिर्यादीवरून वन गुन्हा क्र. 05/2026 अन्वये भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26(1) अ, फ, 26(1) ए, 41(1), 42 आणि 52(1) अंतर्गत कडक गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। पसार झालेल्या चालकाचा व या तस्करीमागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी वनपाल भरतसिंग परदेशी पुढील सखोल तपास करत आहेत। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि दुर्गम भागात जीवाची पर्वा न करता पार पाडलेल्या या यशस्वी कामगिरीबद्दल वनविभागाच्या संपूर्ण पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे। ही धडक कारवाई वनसंरक्षक धुळे नीनू सोमराज, उपवनसंरक्षक नंदुरबार संतोष सस्ते, विभागीय दक्षता अधिकारी धुळे राजेंद्र सदगीर आणि सहाय्यक वनसंरक्षक अक्राणी संजय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। तसेच प्रत्यक्ष मैदानात उतरून बिलगाव वनक्षेत्रपाल लक्ष्मीकांत शेंडगे आणि अक्राणी वनक्षेत्रपाल रोहन पाटील यांच्या नेतृत्वाखाली वनपाल भरतसिंग परदेशी, विजय फणसे, सिद्धार्थ बैसाणे, वनरक्षक पवन पाडवी, हिम्मतसिंग तडवी, दिलवरसिंग पावरा, आकाश पावरा, अमरसिंग पावरा, गिरधर पावरा, मंगेश वळवी, अशोक पावरा, उमेश पावरा, दिनेश वसावे, रोहिदास पावरा, केसरसिंग पावरा, पूनम पावरा, सविता पावरा, प्रमिला पावरा, वैशाली पाडवी, मनीषा पावरा, निशा वळवी, प्रियांका भंडारी, राकेश पावरा, अजय पाडवी आणि वाहन चालक हेमंत पावरा या सर्व कर्मचाऱ्यांनी अत्यंत कौशल्याने आणि धैर्याने ही कारवाई फत्ते केली। वनविभागाच्या या धडक कृतीमुळे नैसर्गिक संपत्तीची लूट करणाऱ्या तस्करांचे धाबे दणाणले आहेत। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।